Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स. खुद को टेस्ट करते रहो. डिमोरलाइज करतील आणि पुढच्या निवडणुकांसाठी निघून जातील. हे आराम करायची सवय. त्यामुळे अजिबात निराश होऊ नका. मला पण बरं झालं. स्वतःचे स्टेक लागलेले असतात ना तेव्हा थोडं हातचं राखून वागायला लागतो. आता मी फ्री आहे, बिंदास. मला मी काय करू शकतो याची टेस्ट कोणी घेऊ पण नाही, नादाला पण लागू नाही. त्यामुळे बघू कोण कसं येईल. आणि खरंच सांगतो काही गोष्टी आहेत तिथल्या जपून लक्ष ठेवा. आमदार नसलं, आमदार पद आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा पद मला राजसाहेबांनी दिले. नेता आहे मी पक्षाचा. इथे चाललेली अव्यवस्था, इथले कामाबद्दलचा आवाज हा असाही उठवणारच आहे मी. असाही विरोधातच होतो ना. सत्तेत होतो का आपण? कामं कशी आणायची ते आपण आणू ना. असे आपण आणलेल्या कामावर आपण पाट्या नाही लावले, त्याच्या लागतील ना. मग कामं येणार, इथे कामं होणार, आपलं लक्ष असलं पाहिजे त्या गोष्टींवर. आमदार असून नसून काय विषय नसतो. तो फक्त एक मानाचा पद येतो. आपल्याला पदाधिकारी किंवा इथला या भागातला रहिवासी किंवा लोक आपल्याला जो मान देतात तो मान समोर ठेवून आपण समाजासाठी या भागासाठी काय करायचं असतो ते केलं तर महत्व आहे त्याला. ते आपण 100% करतात. कुठली कामं अशी आपले जे काही मुद्दे आहेत, मला सकाळी योगिता विचारते, बाबा आता हे जाहीरनाम्याचं कसं होईल? जो जाहीरनामा आपण काढला ना की याचं कसं होईल? बोलू ते बघतील. नाही नाही असं नाही, ते व्हायला पाहिजे ना. म्हणून ते आम्ही करू ना. जरुरी थोडी का आमदार निवडूनच यायला पाहिजे. काय गोष्टी स्लो होतील, ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टींवर आपलं सगळ्यांचं लक्ष राहिलं पाहिजे. मी माझ्या समाजाची आगरी समाजाची पण मिटिंग घेणार आहे. बरेचसे तुमच्यात असतील पण हे यासाठी जगतो. बराचसा भाग ग्रामीण म्हणजे असं काय वेगळं अर्थ काढू नका. पण या ज्या गायरान जमिनी आहेत, तिथे जे येणारे प्रोजेक्ट्स आहेत, ह्याच्यासाठी मला ढकललं यांनी बाहेर. मला माहिती यांच्या मनात काय शिजतो. त्यासाठी आमच्या गावाल्याची एक अजून एक मिटिंग घेऊन किंवा आमचे युवा सगळे जमा करून एका गावात कोणी यांनी प्रॉब्लेम तयार केला की पंचक्रोशीतली सगळी गावं तिथे उतरली पाहिजे. ती सगळी एकवटण्याचा प्रयत्न केला. त्या कामासाठी त्यांनी राजू पाटील बाहेर ढकलले ना, ती कामं होऊन देणार नाही मी. राजसाहेब नेहमी बोलतात राजकारणात समोरच्याला जे पाहिजे ते होऊ द्यायचं नाही. जे आपल्याला पाहिजे तेच करायचं आणि ते मी करणार आहे. तुम्हाला घेऊन करणार आहे, तुमच्या विचारांनी करणार आहे. त्यामुळे काय संशय आहे कोणाला? बिंदास राहायचं. रडून झालंय तुमचं, आता मन मोकळेपणा निघून जायचं. आज मोठं पिठं नाही, मस्त जेवण आहे, रविवार आहे, बिंदास जेवून जा. अजिबात हाडाला व्यक्त करायची गरज नाही. आपली एक पण सीट नाही आली अख्ख्या महाराष्ट्रात. साहेबांना काय वाटत असेल? त्यामुळे तो विचार करा. उद्या मी साहेबांनाही भेटायला जाणार आहे परत. जे अजून काय आदेश देतील ते देतील. पण परत एकदा सांगतो, येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी तुम्हाला डिमोरलाइज करतील. तुम्हाला सांगतील अरे पक्ष डुबला, इथे उभारी कशी द्यायची आपण देऊ. कल्याण ग्रामीणने एकमेव आमदार दिलेले आहे, इथे अनेक नगरसेवक कसे द्यायचे आपण देऊ. मी सगळ्यांच्या पाठीशी. त्यामुळे तुम्ही इथे सगळे आलात, मोठ्या संख्येने आलात. खरं मला म्हणजे मी बोललो मगाशी की जास्त येतील असं वाटलं तर, पण खरंच टप्प्याटप्प्यात येतील बोललो. मी यायच्या आधी एवढी लोक आलेली, बरं वाटलं. आणि माझं तुम्हाला भेटायचं काम पण सोपं केलं तुम्ही एकत्रित येऊन. आता इंडिव्हिज्युअली कोणी भेटू नका, कारण पोराचं लग्न आहे. माझे पण कपडे नाही शिवले. सगळ्यात चांगली गोष्ट झाली असेल तर 7-8 किलो वजन कमी झालंय माझा. तेव्हा जरा लग्नात पण फिट अँड फाईन थोडा त्यातल्या दिसेल. आणि म्हणजे मला लग्न माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला इथेच आमंत्रण करतो. आमंत्रण नाही आलं तर बोलू नका. लग्नाला या माझ्या पोराच्या.